नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवत गीता यामधील अध्याय 4 श्लोक 33 आणि श्लोक 34 बघणार आहोत। यामध्ये आतापर्यंत भगवानांनी श्री अर्जुनाला वेगळ्या वेगळ्या यज्ञाचे प्रकार सांगितले की कुठल्या कुठल्या प्रकारची कर्मे असतात, कर्मे कशा प्रकारे करावी, कर्माचा यज्ञ कसा करावा, मग यज्ञ कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, जसे की द्रव्य यज्ञ झाला, ज्ञान यज्ञ झाला, तपो यज्ञ झाला, स्वाध्याय यज्ञ झाला, योग यज्ञ झाला। पण आता हे जे पुढचे 2 श्लोक आहेत ते खूप महत्वाचे आहेत। आता आपण जी ही एक वरवरची माहिती किंवा आपण एक माहिती बघितली ज्यामध्ये आपल्याला कर्म म्हणजे काय आणि वेगळे वेगळे योग, ज्ञान, द्रव्य, स्वाध्याय, यज्ञ हे समजले। पण आता आपल्याला अजून एक लेवल, अजून एक डीप डाऊन म्हणजे आपल्याला अजून खोलामध्ये शिरून बघायचं आहे की हे 5 यज्ञ आहेत, पण कुठला अपेक्षित आहे। कारण या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग, कर्मातून संन्यास। मग तिकडे आपल्याला कसं बरं जाता येईल ते आपण इथे बघूया। श्री भगवान उवाच श्रेयान् द्रव्यं यज्ञा ज्ञान यज्ञः परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। म्हणजेच काय, श्रेयान् द्रव्यं यज्ञ म्हणजे द्रव्य यज्ञापेक्षा सुद्धा ज्ञान यज्ञ चांगला आहे किंवा कल्याणकारक आहे। अर्जुना, आत्मज्ञानात सर्व कर्म समाप्त होते। जे शेवटचा यज्ञ आहे आत्मज्ञान किंवा ज्ञान यज्ञ, याचा अर्थ एकच होतो की तिथे सगळी कर्म समाप्त होतात, की जिथेच आपल्याला कर्म संन्यास, कर्मातून संन्यास। याचा काही जण असा अर्थ लावतात की कुठलंच काम करायचं नाही, सगळ्या कामातून संन्यास घ्यायचा, असं अजिबात त्याचा अर्थ नाही। अर्थ असा अपेक्षित आहे की सगळी कार्य तर करायची आहेत, पण ती आत्मयज्ञात जाळायची आहेत। आत्मयज्ञात जाळायची आहेत म्हणजे काय, की त्याचा कर्ता कोण आहे, कर्माचा कर्ता कोण आहे हे समजून घ्यायचं आहे। सगळ्याचा कर्ता करविता फक्त आणि फक्त भगवंत आहे। त्यामुळे कुठल्याही कर्मातून जे मिळणारं फळ आहे ते आपल्याला चिटकणार नाही आणि ते सगळे जे काही आपली कर्म आहेत ती जाळली जातील। कशामध्ये, आत्मयज्ञामध्ये। म्हणजे जो ज्ञान यज्ञ आहे, जो आत्मयज्ञ आहे, जो शेवटचा यज्ञ आहे, तोच सर्वश्रेष्ठ आहे, जिथे सगळी कर्मे समाप्त होतात। आता भगवंत इथे पुढे म्हणतात सर्वं कर्म अखिलम, सगळ्या कर्मांचं जे अखिल आहे, जे महत्वाचं आहे, हे पार्था ज्ञाने परिसमाप्यते, म्हणजे इथे ज्ञान मिळतं। पण म्हणजे काय, आता आपण त्याचा शब्दशः अर्थ बघितला, म्हणजे काय होतं बघूया। जेथे पोचले असता, आता आपण हे सगळं केली, वेगळी वेगळी प्रकारचे आधी यज्ञ बघितले, पण त्या सगळ्याचं जे मूळ आहे किंवा ज्या सगळ्याचं जे अंतिम ध्येय आहे ते ज्ञान यज्ञ आहे। आता बघूया, इथे पोचले असता सर्व इंद्रिय विषयांची संगती विसरून जातात, मन हरपून जाते, बुद्धीची धाव संपते, प्रवृत्ती लुळी पांगळी होते। कारण आता आपण प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे आलेलो आहोत। तर्क आंधळा होतो, विवेकासह वैराग्याचा पांग मिटून जातो, शब्द संपतात, सर्व साधना तृप्त होतात आणि दृष्टीने न पाहताच आपलीच आपल्याशी भेट होते। म्हणजे जे स्वत्व आहे, जो परमात्मा आपल्या आत बसलेला आहे, त्याचं ज्ञान या यज्ञामुळे आपल्याला होतं। आता बघूया पुढचा श्लोक
खूप महत्वाचा आहे तो पण. श्री भगवान उवाच तदिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपेत एक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. एक एक अर्थ बघूया. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तदिद्धि म्हणजे जर अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे, मग जर अशा प्रकारचं ज्ञान किंवा या स्थितीपर्यंत ज्ञान कर्म संन्यास आपल्याला कर्मसन्यास मिळवायचा आहे ज्ञान योगातून, मग ज्ञानयोग मिळवायचा आहे, मग तदिद्धि हे असं जर सगळं व्हायचं असेल तर मग कोण पाहिजे आपल्याला? सद्गुरू पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे. आपल्याला हे शक्य नाही. जर मार्गदर्शक हवे असतील तर ते कशा प्रकारे आपण त्यांची सेवा करावी, कशा प्रकारे आपण हे ज्ञान त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावं, याच्यावरच भगवंत इथे म्हणतात. 3 महत्वाचे शब्द आहेत: प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा. प्रणिपात म्हणजे काय? सरेंडर, अहंकार नष्ट करणे. गुरूंकडे जाताना अहंकार बाजूला ठेवायचा असतो, विनम्रतेने जायचं असतं. जेव्हा आपण झुकतो, जेव्हा आपण आपला कंट्रोल सोडतो, जेव्हा आपला नियंत्रण सोडतो, तेव्हाच आपल्याला काहीतरी प्राप्त होतं. ज्ञान कधी बरं भरता येतं भांड्यात? जेव्हा ते रिकामं असेल. आपण पाणी कधी भरतो ग्लासमध्ये? जेव्हा ग्लास रिकामा असेल. त्याच पद्धतीने आपलं जेव्हा पात्र रिकामं असेल म्हणजे काय? आपल्याकडे कुठलेही पूर्वग्रह दूषित मन नाही. जे आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. सद्गुरू तुम्हीच आमचे प्रणेते आहात. तुम्ही सांगाल तसेच होईल, तसंच आम्हाला समजेल. आमची ती कुवत नाही. एवढी विनम्रता ठेवून जेव्हा आपण सरेंडर होऊ, तेव्हाच ते ज्ञान आपल्याला मिळतं. दुसरं बघूया. पुढची पायरी आहे परिप्रश्न. आता असं आहे का की आपण फक्त ऐकण्याची भूमिका करायची? केवळ ऐकून घेतलं गुरुचं म्हणजे ज्ञान नाही, ते समजून घ्यायचं आहे. कॉन्टेम्प्लेशन म्हणजे काय? चिंतन, मनन, चिंतन. जेव्हा आपण मनन करू, जेव्हा आपण विचार करू, जे काही गुरूंनी सांगितलं ते आपल्याला पटतंय का? आपल्याला रुचतंय का? आपण क्वेश्चन्स करायला पाहिजेत. आपण त्यांना प्रश्न विचारणं आवश्यक आहे. कुतूहल आहे, कुतूहलापोटी असावेत किंवा कुठल्याही पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. कुठलीही शंका असेल तर आपण योग्य प्रश्न हे गुरूंना विचारले पाहिजेत, असं भगवंत इथे म्हणतात. आणि सर्वात तिसरा आणि महत्वाचा मार्ग किंवा पायरी सेवा. गुरुची सेवा केल्याने त्यांच्याशी आपले भावनिक आणि आध्यात्मिक नाते तयार होते. आपलं अंतःकरण शुद्ध होते, ज्यामुळे गुरु कठीण ज्ञान सहजतेने देऊ शकतात. त्यामुळे या तिन्ही पायऱ्या ज्या आहेत त्या आपण पार पाडल्या. पहिलं तर म्हणजे आपल्याला ही जाणीव होणं की आपल्याला आत्मयज्ञ करायचा आहे, कर्मसन्यास करायचा आहे, नैष्कर्म्य योगाकडे जायचंय. मग बाबा हे सगळं करायचंय तर आपल्याला गुरु पाहिजे, गुरु शोधायचा आहे. आणि आपण शोधून तो मिळत नाही. जेव्हा आपली तयारी होते, जेव्हा आपण त्या योग्य होतो, तेव्हा सद्गुरू हे आपल्याला आपोआप भेटतात. आणि गुरु भेटल्यानंतर हे 3 गोष्टी प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, या 3 पायऱ्या आपण केल्या, सोपं नाही बरे. यात सरेंडर होणं, आपला अहंकार बाजूला ठेवणे, राईट क्वेश्चन्स विचारणे, सर्व्हिस, डेडिकेशन म्हणजे गुरूंची निस्सीम सेवा, या 3 गोष्टी केल्यावर आपल्याला जे प्राप्तव्य आहे ते नक्कीच मिळणार आहे. आता आजच्या युगामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण असा विचार करू शकतो की
आता आपल्याकडे काही गुरु शिष्य परंपरा नाही विद्यार्थ्यांच्या दशेमध्ये, आपल्याकडे शिक्षक असतात. मग आपण जो काही परीक्षेमध्ये अभ्यास करतो तो नुसता पाठांतर करायचा नाहीये. पाठांतर केलं, मार्क्स मिळाले, पुढच्या इयत्तेत गेलं, नाही. तो विषय समजून घ्यायचा आहे. आपल्याला त्याच्यावर चिंतन करायचं आहे, आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. आपल्याला कुठलाही अहंकार, किंतु परंतु न ठेवता शिक्षकांशी एक आदराचं नातं निर्माण करायचं आहे. आदर ठेवून आपण प्रश्न विचारू शकतो आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकतो. केवळ काम करत राहण्यापेक्षा त्या कामाचं सखोल कौशल्य मिळवणं हेच आपल्याला पुढच्या पायरीवर प्रगतीकडे नेते. म्हणूनच इथे भगवंत आपल्याला आठवण करून देतात की आयुष्यात आपण किती कमावलं यापेक्षा किती जाणलं याला महत्व आहे. आपण योग्य मार्गदर्शकाच्या, आपल्या गुरूंच्या शोधात राहायचं आहे. त्यासाठी विनम्र राहायचं आहे, जिज्ञासू राहायचं आहे. अशा पद्धतीने आपण श्लोक 33 आणि श्लोक 34 इथे बघितले. हरिओम तत्सत.